हा प्रश्न असा आहे की एक म्हातारी आपल्या 24व्या वाढदिवसामध्ये मरण पावते, तर ते कसे शक्य आहे? सांगू जस एक म्हातारी आहे, ते आपल्या 24व्या वर्षी मरण पावते. कसं? मग 24व्या वाढदिवसाला ते मरण पावते एक म्हातारी. कोण सांगते? सांग. चुकेल ते चुकेल, सांगण्याचा प्रयत्न करा. सांग प्रिन्सी. हा 24 एक म्हातारी, बरं लक्षात ठेवायचं, एक म्हातारी आपल्या 24व्या वाढदिवसाला मरण पावते. हे कसे बरं? हा सांग. जसं वाटतं तुम्हाला सांगण्याचा तसा प्रयत्न करा. कोण सांगेल? सांग. जसं वाटतं तसं. कसं? हे कसं शक्य? 24व्या वाढदिवसाला एक म्हातारी. सांग अनुष्का. सर ते म्हातारी झाली, 24 वर्ष कुठून येते? आता 24 वर्ष म्हातारी तर होऊ शकत नाही. मग कशी म्हातारी मरली सांगा? 24वा वाढदिवस साजरा करताना ती मरण पावते आपला एक म्हातारी. पण ती म्हातारी कसं आहे सर? 24 वर्षामध्ये म्हातारी कसं होते? हा तेच तर लॉजिक आहे. हा होते ना, मी सांगते तुम्हाला नंतर. सांगा पुन्हा. कोण सांगेल? शिकनाथ. मी येतो शिकनाथकडे. ओके सांगा. ज्याला वाटतं तुम्ही सांगा. चुकेल तर चुकेल, सांगण्याचा प्रयत्न करा. हा कारण की कधी 24 वर्ष जगूच नाही शकत म्हणून म्हातारी मेली. 24 वर्ष कसं? हा उत्तरच नाही ना. कसं सांग? येस 24व्या वाढदिवसालाच मरण पावते एक म्हातारी. आणि ते म्हातारी 24 वर्षाची म्हातारी तर राहू शकत नाही. पण कसं शक्य आहे? तरी पण कोण सांगेल? एकनाथ. हा आजार होती म्हणून. पण म्हातारी. हा हा प्राणी नाही, एक म्हातारी सांगतो ना मला. एक बुडी. कोण सांगू शकते? कोणी? हा कोणी सांगू शकते का? हा म्हातारी. पण म्हातारी ही म्हातारी म्हणतो, समजलं ना? बरं कोणाच माहित नाही? हा हा सांगू मग मी सांगायचा. 24व्या वाढदिवसाला मरण पावते एक म्हातारी, कारण की तिचा जन्म लीप वर्षामध्ये झालेला असते. म्हणजे मग ती म्हातारी किती वर्षाची असेल? म्हातारी किती वर्षाची असेल? म्हातारीचा जन्म लीप वर्षामध्ये झाला. आणि दर लीप वर्ष किती वर्षांनी येतो? मग म्हातारीची वय किती असेल? 6 वर्ष कसं राहील? 24 वर्ष कशी राहील? सांगा. चुकीच्या सांगण्याचा प्रयत्न करा. लॉजिक लावा. हा आहे फक्त 96. काय? 96. ते म्हातारी किती वर्षाची असेल? मग 96 वर्षाची. व्हेरी गुड अनुष्का. किती? 96 वर्षाची. तिचा